आणि शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आखाजी निघते अक्षय तृतीय आहे. आज आमच्या इथे आखाजी म्हणतात, तुमच्याकडे काम नक्की सांगा. तर आज आहे अक्षय तृतीय. तर आज मी त्याविषयी स्वयंपाक बनवणार आहे, काय काय बनवणार आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. तर तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी शूट केलं बघत राहा. आणि आम्हाला काही नैवेद्य करायला चालत नाही, म्हणजे आम्ही लहान आहे ना, आम्हाला नैवेद्य करायला चालत नाही. पण तरी मिस्टर म्हणे आपल्याला चालत नाही म्हणे, तरी पण आपण आपल्याला पोटासाठी करू शकतो. आई वडील आहे तर ते करते म्हणे, तिकडं त्यांचं कर्तव्यच म्हणते कसं म्हणजे बनवायचं, पण आपण पोटासाठी करू शकतो. तर इथं मिस्टरांनी ना आंबे आणले होते, तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर आता मी इथं उठली, चेहरा वगैरे काढला धुवून आणि म्हटलं चला आता हे कपडे वगैरे उचलून घेते, म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला बाकीच्या समोरची कामं पटपट उरकतात. तर आता इथे सर्व बेड वगैरे आवरून घेते आणि नंतर मग कसं आपल्या तिकडे गेले की चहा पाणी आंघोळ फ्रेश वगैरे होणे हे सर्व चालू होऊन जातं. नंतर आज स्वयंपाक पण करायचा आहे पूर्णाचा. चला तर मग मी आता पटपट आवडते, फ्रेश होते, नंतर बाकीचे जे कामं आहे ते करते. तर आता तिकडचा सर्व बेड वगैरे आवरून आली आणि म्हटलं आता चालेल तर ब्रश वगैरे करून घेते. तर आता इथे मी ब्रश वगैरे करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. त्याच्या आधी चहा वगैरे घेईल आणि मग इथं माझ्या दिवसाला सुरुवात होईल आणि मग नंतर फ्रेश वगैरे होऊन स्वयंपाक पण करायचा आहे मला. निघाले असतील दात. तर चला आता ठेवते, पहिले चहा घेते नंतर बाकीची कामं करते. तर आता इथे जे काही पातेलं घेतलं आहे मी, आता तिच्यात होतं झुरळ, तर म्हटलं त्याला कपड्याने क्लीन केलं. नंतर आता इथे चहा वगैरे ठेवते, मस्त तिच्यात अद्रक वगैरे टाकते, छान चहा बनवते. आणि तर आता इथे ना आमच्या इथे मंगल कार्यालय आहे आजूबाजूला, तर सारखं ते पी पापू नाही का ऑर्केस्ट्रा असतं त्याचा आवाज येत आहे. तर त्याच्यासाठी ना आता मी थांबून व्हॉइसओव्हर करणार आहे. तर आता इथे मस्तपैकी चहा होते, तोपर्यंत मी भांडी वगैरे आहे ती लावून घेते, कारण की आता परत एवढी भांडी पडणार आहे की बरं झालं कालच घासून घेतली. आणि परत थोडीशी काय वाटतं तर ती पण मस्त क्लीन करून घेते. आणि इथं बघू शकता तुम्ही मी आता भांडी लावत आहे आणि ही ना थोडी तुटलेली रॅक म्हणून मी काही जास्त यूज करत नाही, पण तिच्यावर धूळ बघा किती झालेली आहे. पण काय करणार आता, रोडच मातीचा आहे, एवढी धूळ येते घरात, एवढी धूळ येते की सांगताच सोय नाही. लगे काय करावं काही कळतच नाही धुळीचं. रोड मातीचं असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होते धुळीचा आणि घरात पण एवढी धूळ येते ना, बघायचं काम नाही. तर आता इथं ना किती वाली पुढे 10 वाली असेल कदाचित. 15 मिली फक्त. मिली 150 मिली 150 पावशेर सुद्धा नाही ते. किंमत कुठे कमी त्याची. असं दूध एवढं. तर आता इथे फायनली झालेला आहे चहा. तर या तुम्ही सर्वांनी पण चहा घ्यायला. आणि मी पण आता मस्तपैकी चहा घेऊन माझी इथं सुरुवात करते. त्याच्यानंतर मला बाकीचं आज भरपूर काम आहे. आज एवढं खायला फक्त आम्ही 3घच जण आहे, पण एवढा उशीर होणार आहे मला आज की आज सांगताच सोय नाही. जेवण पण कधी होईल काय माहिती माझं. तर सगळं नैवेद्य बनवायचं, देवाला दाखवायचं, त्याच्यानंतर पिल्लूला द्यायचं, त्याच्यानंतर बाकीचं किचनचं काम किती वाढणार आहे. याच्यापेक्षा 2 माणसापेक्षा 10 माणसं परवडली कधी पण. आणि मग आता इथं ना मी चहा वगैरे झाला माझं घेऊन आणि त्यात थोडीफार भांडी होते, तर म्हटलं फ्रेश व्हायच्या आधी ना सर्व भांडी क्लीन करावी आणि मग नंतर. आणि मी जशी म्हणजे आता घरातल्या घरात असते तर जसं आपल्या घरानुसार कपडे यूज म्हणजे ट्राय करते मी, काही जास्त एवढं साडी वगैरे वेअर करून मेकअप करून नाही करत, पण कधी कधी मनात जर आलं ना तर करते. पण आता गरमाटच एवढी होती ना की बघायचं काम नाही. तर आता इथे ना मस्त भांडी घासता माझं ना रील पण बनवायचं काम चाललं होतं आणि भांडी पण घासायचं. म्हटलं चला आता काय नाही, स्पेशली नुसतं रीलसाठीच थोडी आपण माणूस कॅमेरा चालू करू शकतो. तर इथे ना मस्तपैकी आता कॅमेरा वगैरे चालू करून दिला आणि म्हटलं चला कामही करता करता व्हिडिओ पण बनव. गरमी होते त्याच्यामुळे काही साडी बिहत नाही केली मी, टी शर्ट आणि प्लाझो यूज करणार आहे. आता मी आवडते दिसतंय ना बरोबर. मी आता फक्त लावते हे थोडं क्रीम नाही का, म्हणजे मॉइश्चरायझर थोडंसं, नाही तर खूप असं ते दुसरं लावलं ना डायरेक्ट पिंपल येतं. थोडं असं लावलं ना आधी थोडंसं चुनचुन करतं, म्हणजे कसं विक्स लावल्यासारखं. पण नंतर मस्त गार वाटतं, एकदम दिवसभर फील होतं मोकळं. काय म्हणते हायड्रेशन राहतं चेहऱ्याला म्हणजे असं चांगलं मोकळं फील होतं आपल्याला. असं चिपचिप नाही वाटत किंवा गरमट नाही वाटत. नाही
2 मिनटं मग त्याला हो देते. हे बघू शकता किती केस गळत आहे म्हणजे. मम्मी हो बोला मम्मी. आज हे का अक्षय तृतीय स्वयंपाकाचं पूर्णाचं नाही आखा जिनाच आज अक्षय तृतीय म्हणजे काय असतं ते आखाजी राहते मग ते आपले मोठे माणसं असतात ना आजी आजोबा त्यांना जेवायला. हो म्हणजे ते येणार रे ते आता ते कशाला इकडे येतील फक्त त्यांना ताट वाढायचं जेवायला ग. देवासमोर. अच्छा नैवेद्य दिला ना. म्हणजे तू खालं हा कोणाला नैवेद्य द्यायचं देवासमोर. अच्छा छान दिसते ना. हां थोडंसं कदा कंगा मारून घेते म्हणजे परत कसं मला लक्ष राहत नाही. ए व्हिडिओचा चालू बघ नाही हां चांगलं आहे दिसतंय बरोबर. हां बरोबर दिसतंय का. हां आवाज कंप्लीट नको ना त्याच्यात ते करू. तू चार्जिंग तर उद्या मोबाईलची रात्र दिवस बघत राहतो कसं काय चार्जिंग टिकणार त्याच्यात. हां टिकणार कशी चार्जिंग सांग बरं. सांग ना 24 तास मोबाईल बघितल्यावर कसं टिकल. 24 तास मग आता तू आला तसं मोबाईल हातात घेतो. झोप लागते तरी हातातच घेतो. उठल्याबरोबर हातात घेतो. सांग बरं चार्जिंग तरी ठेवतो का लावून. हां आता उन्हाचं इतकंच काम आहे. बघ लगेच घाम येऊ राहिला मला. एक पंखा लावून येतं. हॅलो पंखा पडली बघा टिकली. आणि बॅटर चालू आहे ना त्यांना जास्त घाम येतो. दिसायला छान दिसतं बॅटर लावलेलं पण गरमी खूप होते. चला आता माझं झालेलं आहे. कानातलं पडलं एक. कानातलं पडलं त्याच्यामुळे मी ते घातलं नाही. घरात कोण बघते. तर आता इथं माझं मी सर्व आवरून आलेली आहे आणि तिकून फक्त किचनवर आली तर माझी टिकली पण पडलेली आहे. मला काही लक्षातच नाही पण मग आता नंतर माझं लक्षात आलं. म्हटलं आधी एकदा कुकर लावून देते आणि मग फक्त डायरेक्ट ओलं कुंकू करून लावेल म्हणजे जेणेकरून कसं पडणार आहे नाही. आणि त्याचं कसं ते उमटतं ना डोक्यावरती. टिकली आता सारखं घामाने एवढी पडते ना घामाला डायरेक्ट पडून जाते आणि कधी पडते कळतही नाही. आणि मग ज्यावेळेस लाईव्हचे लोक किंवा व्हिडिओमध्ये दिसलं लक्षात आलं किंवा मिस्टर येताना म्हणे टिकली नाही लगेच ते लावून देतात किंवा लावायला सांगता. कारण की घामामध्ये लक्षातच राहत नाही की टिकली पडली की काय. म्हणून मी आता ओलं वगैरे कुंकू लावते. त्याच्या आधी म्हटले कुकरमध्ये डाळ वगैरे लावून देऊ. मस्तपैकी आता डाळ घेतली मोजली तिला बघितलं धुतलं आणि मस्तपैकी कुकरमध्ये लावून देते. आणि थोडंसं आता इथे बाकीची तयारी झाली. कांदा भाजला डाळ पण झालेली आपली. आणि इथं मस्तपैकी भज्यांसाठी मसाला काढलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर जिरं असं टाकून आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून भजे करणार आहे मी आज. तर आमचे तर असे पण आवडतात आणि तिच्यामध्ये अद्रक टाकत असते पण आज काही अद्रक नव्हते तर माझ्याकडे जेवढं होतं घरात मी तेवढंच टाकून भज्याचं पीठ भिजवलं. नंतर आता ते झाल्यावरती लगेच सगळ्यापैकी डाळ वगैरे आमटी भात सगळं बनवून घेतलं आणि लगेच तिथं चपात्याला लागलेली आहे मी. आणि हे ना मी घेतलेले गहू आहे एवढे खास निघाले गहू की सांगताच सोय. एवढी मऊ चपाती येते एवढी मऊ. आणि हे गहू ना मला 2000 रुपयाला पडलेले आहे. आणि 1500 रुपयाला म्हणजे 3000 रुपये क्विंटल असेच काहीतरी पडले वाटते ते. हां 3000 रुपये क्विंटल. तर आज मी ना ह्या गव्हाच्या चपात्या करणार कशा आहे ते सांगते तुम्हाला. एवढे लुसलुस गहू होते डायरेक्ट चपाती पण करायला एवढं भारी वाटत होतं. मी 2-3 पोळ्या नाही का ते तेल लावून पोळ्या बनवतात तर त्या पद्धतीच्या पण 2-3 चपात्या बनवल्या आणि डायरेक्ट हे नाही का पिठामध्ये डीप करून लाटायची आणि एकदम पातळ अशी पोळी बनवली. एवढी सुंदर आणि एवढी मऊ डायरेक्टशी पातळ चचळीत कोण आरपार पुरण दिसत होतं. एवढं खास वाटत होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ना मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या शेअर करू. तर मला अशा पद्धतीच्या पोळ्या बनवता येतात. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या पुरणाच्या पोळ्या. आणि ही पण बघू शकता मी जी सांगितली नाही का तुम्हाला पिठामध्ये डीप करून लाटली तर हीच ती चपाती आहे. किती छान आणि काठोकाठ फुगली. एका पण ठिकाणून त्याची हवा नाही हे होते लीक. पण नंतर थोडी त्याची हवा जायला लागली आणि मी त्याला अशी फिरवत होती ना तेव्हा पण त्याची हवा नाही गेली. मग आता इथं बघू शकता अशी छान प्रकारे एवढे भारी होते हे गहू की सांगायचंच नाही. मला तुम्हाला काय बोलावं समजतच नव्हतं. पण एवढी मला अशा प्रकारच्या पुरणाच्या पोळ्या येतात. तर तुम्हाला आपली आजची पुरणाची पोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचं भजे कुडे पापड केलं आणि देवाला इथं मस्तपैकी ताट काढलेलं आहे. तर इथं बघू शकता मस्तपैकी असं आवरलं वगैरे आणि म्हटलं छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा.
आणि आता त्या पिल्लूची पण कधीची तकतक चालली होती. सगळं मस्तपैकी रस भात सार भाजी आमटी पोळी भात सर्व बनवलं, देवाला नैवेद्य दाखवला. आणि तर मग आता इथं ना नैवेद्य वगैरे मस्त झालं आहे माझं दाखवून आणि पिल्लूला दिलं आहे मी वाढून. त्याच्यानंतर त्याचं जेवण झालं. मग मी बाकीचं पूर्ण किचन वगैरे क्लीन केलं आणि थोडेसे येऊन बसले. तरी इथे ना पिल्लूचा एक गेम चालू होता, तुम्हाला सांगते मी काय, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. अबे यार हरलो. चला तर घ्या तुम्हाला असायचं. नाकमुका 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 भाकमुका मी जिंकले. असं काही आमचा आजचा संपूर्ण व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. तरी इथं लाईट बंद करून बसलेली होती मी. आता